नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. सुराज्य निर्माण सेना व ओबीसीचे अधिकृत उमेदवार आकाश पवार यांच्या प्रचारार्थ कळस येथील सभेनंतर पत्रकारांशी संवाद. इंदापूर तालुक्यातील सुराज्य निर्माण सेना व ओबीसीचे अधिकृत उमेदवार आकाश पवार यांच्या प्रचारार्थ कळस येथील सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाने घेतलेल्या आहेत, त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. नमस्कार, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कळस या ठिकाणी. आज इंदापूर विधानसभा स्वराज्य निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आकाशदादा पवार आज यांची कळस या ठिकाणी जाहीर सभा होते. तर आज आपल्यासोबत आहेत आकाशदादा पवार. आज कळस या ठिकाणी आपली आज जाहीर सभा होते. तर कसा प्रतिसाद भेटला? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सर्वांच्या घरोघरी पॉम्पलेट वाटवले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, कारण इथल्या इंदापूर तालुक्यातल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे मिटवलाच नाही. उलट भरणेमामा आमदार असताना या तुमच्या परिसरातील खडकवासला जी योजना आहे, खडकवासला उपसा सिंचन योजना, ती मंजूर केली, पण त्यांना टिकवता आली नाही. म्हणजे 25 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्याच मंत्री असताना त्यांनी योजना रद्द करणं आणि 19 गावाचं पाणी प्रश्न नव्यानं उभा राहणं. त्याचबरोबर संसर्गकडे 22 गाव आहेत. म्हणजे 19 योजना रद्द करण्याचे मग काय कारण? माझ्या मते त्यांना ते पालकमंत्री तिकडचे होते, तिकडे दबाव वगैरे आला असेल आणि दबावामुळं या सगळ्या गोष्टी घडल्या असं. म्हणजे आपल्या म्हणजे उजनी धरण उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती या तालुक्याची झालेली आहे असं मला वाटतं. तर आता आपण इंदापूर तालुक्यामध्ये सभा असतील किंवा बैठक असतील, तर कसा प्रतिसाद भेटतो आपल्याला? प्रतिसाद खूप चांगला आहे. गावगावी माझे मित्रपरिवार आहेत, जे सहकारी आहेत, घरोघरी पॉम्पलेट पोचवतात. आतापर्यंत मी 40 ते 45 गावाचा दौरा पूर्ण केला आहे. आज कळसमध्ये प्रचारसभा झाली. प्रचारसभेसुद्धा चांगला प्रतिसाद आहे. पॉम्पलेट वाटल्यात, लोकांचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगलं मताधिक्य माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. कळसकरांनी आपल्यालाच काय मतदान करावं, म्हणजे काय मागण्या आहेत? कळसकर माझा हक्कच आहे, कारण कळसकरांच्या खडकवासला पाणी उपसा सिंचन योजनेसाठी पहिला प्रस्ताव कोणी दाखल केला असेल देवेंद्र फडणवीसांकडे, तर ते मी केला आहे. आणि कळसकरांना माहीत आहे, हे जे खडकवासला कलाव कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे की आकाश पवारांनी हा प्रस्ताव दाखल केला, परंतु काय दबावापोटी प्रेशरपोटी लोक बाहेर येत नाहीत. मतदान रुपये 100% ज्यावेळेस मतदान केंद्रात जाते त्यावेळेस गॅस सिलेंडरवरचं बटन दाबतील आणि मला मतं करते असं 100% मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत. अशा पद्धतीने आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण हा जो खडकवासला कालवा जो पाणी प्रश्न आहे, तर त्यासाठी काय मी निवडून येऊ आग्रह नाही येऊ, म्हणजे आमदार होऊ न होऊ, सत्तेत नसताना एवढी मोठं मी कामं करतोय, तर सत्ता असू नुसत्या मला काही फरक पडत नाही. येणाऱ्या काळामध्ये खडकवासल्याची जी उपसा सिंचन योजना रद्द झाली ती मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, इथं पुढं शेवटपर्यंत करणार आहे. त्याचबरोबर शेती महामंडळाचा जो प्रश्न आमच्या भागातला, म्हणजे भांडवलदारांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि पिढ्यापिढी जिथं राहणारी जी 1995 पासून, म्हणजे माझा जन्म 1995 आहे, 30 वर्षापासून जी सध्या सुरू आहे, म्हणजे शेती महामंडळाच्या कामगारांना घरं दिली जात नाहीत, त्यांना जागा हक्काची दिली जात नाही. म्हणजे 2 गुंठ्यांची हक्काची जागा असून सुद्धा त्यांना दिली जात नाही. म्हणजे हे कुठला कायदा, कुठला नियम? म्हणजे त्यांच्या अंगावरती भिंती पाडायची तुम्ही वाट बघताय का? म्हणजे त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही पार्लमेंट ठेवला, जागेचा प्रश्न पार्लमेंट ठेवला, म्हणजे तुमच्या मताचा पुरता तुम्ही त्यांचा उपयोग करून घेताय. हे न करून घेता तुम्ही फक्त त्यांना त्यांच्या हक्काची जागा आणि घरं 2 गुंठ्या जागा आणि त्यांना हक्काची घरं द्यायला पाहिजे होती. मी मध्ये पत्रिका प्रशिक्षण सांगितलं होतं, मामा तुम्ही जो शब्द देताय त्याचं पूर्णपणे तो आश्वासन देताय तुम्ही त्याचं अंमलबजावणी करा, परंतु त्या दुर्दैवाने ती अंमलबजावणी झाली नाही. येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा लोक प्रस्थापित व्यवस्थेत त्यांची जागा दाखवून देतील. तर हे होते आकाश पवार, इंदापूर विधानसभा उमेदवार स्वराज्य निर्माण सेना. तर त्यांनी आता असं मत व्यक्त केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जो काही शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न असेल हे असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आपल्या जाहीर सभा होते, तर कसा प्रतिसाद भेटला? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सर्वांच्या घरोघरी पॉम्पलेट वाटवले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, कारण इथल्या इंदापूर तालुक्यातल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे मिटवलाच नाही. उलट भरणेमामा आमदार असताना या तुमच्या परिसरातील खडकवासला जी योजना आहे
खडकवासला उपसा सिंचन योजना ती मंजूर केली, पण त्यांना टिकवता आली नाही. म्हणजे 25 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्याच मंत्री असताना त्यांनी योजना रद्द करणं आणि 19 गावाचं पाणी प्रश्न नव्यानं उभा राहणं, त्याचबरोबर संसर्गकडे 22 गाव आहेत. म्हणजे 19 योजना रद्द करण्याचे मग काय कारण? माझ्या मते त्यांना ते पालकमंत्री तिकडचे होते, तिकडे दबाव वगैरे आला असेल आणि दबावामुळं त्या सगळ्या गोष्टी घडल्या असं. म्हणजे आपल्या म्हणजे उजनी धरण उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती या तालुक्याची झालेली आहे असं मला वाटतं. तर आता आपण इंदापूर तालुक्यामध्ये सभा असतील किंवा बैठक असतील तर कसा प्रतिसाद भेटते आपल्याला? प्रतिसाद खूप चांगला आहे. गावोगावी माझे मित्रपरिवार आहेत, जे सहकारी आहेत, घरोघरी पॉम्पलेट पोचवतं. आतापर्यंत मी 40 ते 45 गावाचा दौरा पूर्ण केला आहे. आज कळसमध्ये प्रचार सभा झाली, प्रचार सभेसुद्धा चांगला प्रतिसाद आहे. पॉम्पलेट वाटल्यात, लोकांचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगलं मताधिक्य माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. कळसकरांनी आपल्यालाच काय मतदान करावं म्हणजे काय मागण्या आहेत? कळसकर माझा हक्कच आहे. कारण कळसकरांच्या खडकवासला पाणी उपसा सिंचन योजनेसाठी पहिला प्रस्ताव कोणी दाखल केला असेल देवेंद्र फडणवीसांकडे तर ते मी केला आहे. आणि कळसकरांना माहीत आहे, हे जे खडकवासला कलाव कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे की आकाश पवारांनी हा प्रस्ताव दाखल केला. परंतु काय दबावपोटी प्रेशरपोटी लोक बाहेर येत नाहीत. मतदान रुपये 100% ज्यावेळेस मतदान केंद्रात जाते त्यावेळेस गॅस सिलेंडरवरचं बटन दाबतील आणि मला मतं करते असं 100% मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत. अशा पद्धतीने आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण हा जो खडकवासला कालवा जो पाणी प्रश्न आहे तर त्यासाठी काय मी निवडून येऊ आग्रह नाही येऊ म्हणजे आमदार होऊ न होऊ सत्तेत नसताना एवढी मोठं मी कामं करतोय तर सत्ता असू नुसत्या मला काही फरक पडत नाही. येणाऱ्या काळामध्ये खडकवासल्याची जी उपसा सिंचन योजना रद्द झाली ती मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, इथं पुढं शेवटपर्यंत करणार आहे. त्याचबरोबर शेती महामंडळाचा जो प्रश्न आमच्या भागातला म्हणजे भांडवलदारांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि पिढ्यापिढीची तर राहणारी जी 1995 पासून म्हणजे माझा जन्म 1995 आहे, 30 वर्षापासून जी सध्या सुरू आहे म्हणजे शेती महामंडळाच्या कामगारांना घरं दिली जात नाहीत, त्यांना जागा हक्काची दिली जात नाही. म्हणजे 2 गुंठ्यांची हक्काची जागा असून सुद्धा त्यांना दिली जात नाही. म्हणजे हे कुठला कायदा कुठला नियम? म्हणजे त्यांच्या अंगावरती भिंती पाडायची तुम्ही वाट बघताय का? म्हणजे त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही पार्लमेंट ठेवला जागेचा प्रश्न पार्लमेंट ठेवला म्हणजे तुमचं मताचा पुरता तुम्ही त्यांचा उपयोग करून घेताय. हे न करून घेता तुम्ही फक्त त्यांना त्यांच्या हक्काची जागा आणि घरं 2 गुंठ्या जागा आणि त्यांना हक्काची घरं द्यायला पाहिजे होती. मी मध्ये पत्रिका प्रशिक्षण सांगितलं होतं, मामा तुम्ही जो शब्द देताय त्याचं पूर्णपणे तो आश्वासन देताय त्याचं तुम्ही त्याचं अंमलबजावणी करा. परंतु त्या दुर्दैवाने त्या अंमलबजावणी झाली नाही. येणाऱ्या काळामध्ये 30 लोक प्रस्थापित व्यवस्थेत त्यांची जागा दाखवून देतील. तर हे होते आकाश पवार, इंदापूर विधानसभा उमेदवार स्वराज्य निर्माण सेना. तर त्यांनी आता असं मत व्यक्त केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जो काही शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न असेल हे असेल. नमस्कार, माझं नाव राज साधू माने पाटील. मी संस्थापक अध्यक्ष धनगर समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य. आज कळस येथे माझे मित्र आकाश भाऊ पवार यांच्या प्रचार सभेसाठी मी उपस्थित राहिलो आणि आकाश भाऊ पवार हा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि याच्या पाठीशी इंदापूरची जनता आहे. आणि मी धनगर समाज विकास मंडळातर्फे मान्य श्री आकाश भाऊ पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आज कळस येथील प्रचार सभेनिमित्त इथे उपस्थित राहिलो आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. आणि आकाश पवार यांनी धनगर समाजाची भरपूर कामं केलेली आहेत आणि धनगर समाजाने आकाश भाऊ पवार यांनाच मतदान का करावं? कारण की भागविराम उदयनास अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी आकाश पवार कमीत कमी 10 दिवस उपोषणास बसले होते आणि त्या उदयनाचं नाव जे आहे डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव दाखल केल्यानंतर ते आजपर्यंत भागविराम उदयनास अहिल्यादेवीचं नाव देण्यात आलेलं नाही. परंतु हा व्यक्ती जर आपण आमदार म्हणून विधानसभेमध्ये आकाश पवार यांना पाठवलं तर येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये व इतर गावामध्ये अहिल्यादेवीचं नाव पूर्णत्वास नेईल आणि नाव करेल. या गोष्टीनिमित्त मी सर्व धनगर समाजाला विनंती करतो की आकाश पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आकाश पवार यांना साथ द्यावी आणि प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं एवढंच या निमित्त बोलतो.
आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. पुणेकरांनो, आपण साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, वाढदिवस, शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय कार्यक्रम, सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात. येणाऱ्या अतिथींचा, मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय? सर्व प्रकारचे फेटे, पगड्या, मूर्तीचे ड्रेस, छत्री, अब्दागिरी पासोड्या, विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरीमध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा. पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना. ठिकाण एकमेव खंदारे फेटेवाले, 545 रविवार पेठ, सोन्या मारुती चौक जवळ, पुणे 2. ऑर्डर बुकिंग साठी संपर्क 9890 25 56 87 90 75 02 92 88. कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय, आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत, वाजवी दरामध्ये आहेत. आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे. मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा हे दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत. आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.